प्राचीन काळामध्ये जे विद्यार्थी असत त्या विद्यार्थ्यांना काय करायचे, गुरुच्या घरी जाऊन आपल्याला शिकायचं, त्या गुरुकुलामध्ये शिकण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागायचं. आणि या प्राचीन काळामध्ये एक विद्यार्थी होता, त्यावेळी काय करायचे, विद्यार्थ्याचं वय 6 वर्ष झालं. किती वर्ष? 6 वर्ष झालं. सत्य घटनेवरती आधारित ही गोष्ट आहे. 6 वर्ष झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या गुरुकुलामध्ये नेऊन सोडलं जायचं. त्या गुरुकुलामध्ये ते गेल्यानंतर त्या गुरुच्या हाताखाली त्यांना गुरु जसा सांगेल त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागायचं. त्या ठिकाणी कुठलीही जात पाळली जात नसायची, कुठलाही धर्म पाळला जात नसायचा. जे काही आहेत ही सर्व समोर बसलेली मुलं ही एका आईची लेकरं आहेत की असं समजून ते गुरु त्यांना अध्यापन करायचे. आणि हे अध्यापन करत असताना एक 6 वर्षाचा मुलगा त्या गुरुकुलामध्ये अध्यापन करत होता. आणि हे अध्यापन करत असताना त्यांची दररोजची दिनचर्या अशी होती, सकाळी उठायचं, सकाळी उठल्यानंतर ती मुलं सर्वात प्रथम काय करायची, स्नान करायची. आणि स्नान केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं हा ताणतणाव दूर करण्यासाठी योगा करायचे, प्राणायाम करायचे, सूर्यनमस्कार करायचे आणि ध्यान करायचे. मगाशी स्वामीजींनी तुम्हाला सांगितलं, ध्यान केल्यानंतर आपलं चित्त एकाग्र करायचं. आणि आपलं चित्त एकाग्र केल्यानंतर आपली ज्या विषयामध्ये मास्टरकी आहे, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल, स्पोर्ट्स मध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, ज्या विषयामध्ये आपली मास्टरकी आहे त्या विषयामध्ये आपण काय करायचंय, त्या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. तो अभ्यास झाल्यानंतर सूर्य जेव्हा उगवतो, तो सूर्य उगवल्यानंतर सर्व मुलांनी त्या शेतामध्ये जायचंय आणि काम करायचंय. का तर या ठिकाणी राजाचा मुलगा देखील विद्यार्थी आहे आणि गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा देखील विद्यार्थी आहे. ही समानता त्या काळामध्ये होती आणि ती समानता देखील आपल्याला आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी पाळायची आहे. तर ते विद्यार्थी शेतामध्ये काम करायचे आणि शेतामध्ये काम करून आल्यानंतर ते विद्यार्थी काय करायचे, पुन्हा त्या गुरुकुलामध्ये यायचे. गुरुकुलामध्ये आल्यानंतर पहिलं काम ते आंघोळ करायचे. त्यांनी त्या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाला त्या ठिकाणी सुरुवात व्हायची. ते वर्ग अध्यापन म्हणजे काय, काय असायचं वर्ग अध्यापन? आपल्यासारखे बंदिस्त क्लासरूम होते का? अजिबात नाही. आपल्यासारखा एलईडी बोर्ड होता का? अजिबात नाही. ते वर्ग अध्यापन हे निसर्गाच्या सानिध्यात होतं. त्या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ते विद्यार्थी झाडाखाली ते गुरु समोर उभे राहायचे आणि ते विद्यार्थी शिकायचे. मग अध्यापनाचे विषय काय असतील, काय असतील विषय? तर विषय होता शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांचं पठण त्या ठिकाणी करून घेतलं जायचं. आणि हे शास्त्रोक्त पद्धतीने पाठांतरावरती खूप असा भर होता, पाठांतरावरती खूप असा भर त्या ठिकाणी होता. आणि हे पाठांतर करत असताना काही विद्यार्थी हे एक पाठी होते, काही विद्यार्थी एकदा सांगितलं तर लगेच लक्षात राहायचं, काही द्विपाठी होते, दोनदा सांगितलं तर लक्षात राहायचे. गुरुजी पुढे श्लोक म्हणायचे, अत्यंत शुद्ध आणि संस्कृत पद्धतीत गुरुजी श्लोक म्हणायचे. आणि या गुरूंनी श्लोक म्हटल्यानंतर जे एकपाठी विद्यार्थी आहेत ते एकपाठी विद्यार्थी समोर यायचे आणि त्यांचा श्लोक पुढच्या विद्यार्थ्यांना म्हणून दाखवायचे. त्यांचं झाल्यानंतर दुसरा विद्यार्थी ज्याला दोनदा ऐकल्यानंतर ज्याचं पाठ होतो तो यायचा, तो म्हणून दाखवायचा. काहींचं त्रिपाठी आहेत, 3दा ऐकल्यानंतर ते विद्यार्थी समोर यायचे आणि म्हणून दाखवायचे. परंतु मी ज्या मुलाची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे हा बिनपाठी होता, हा बिनपाठी होता. किती वेळा सांगितलं तरी याच्या लक्षात राहत नव्हतं. आता सॉफ्टवेअर आलेत, सॉफ्टवेअर आलेत. माहितीये का तुम्हाला, ऍपलचं सॉफ्टवेअर आहे का, त्याला आपल्या आवाजाची जर कमांड दिली, आवाज त्याला मॅच झाला तर आपण सांगून त्याप्रमाणे कृती करतं. काय नाव आहे त्या ऍपलच्या सॉफ्टवेअरचं? सिरी. ऍपलचं सॉफ्टवेअर आहे सिरी. आणि सगळ्यात फेमस गुगलचं काय, अलेक्सा. गुगलचं अलेक्सा. तर हे जे काही सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरला आपण सांगू तशी जशी कमांड देऊ त्या कमांड नुसार ते काय करतात, काम करतात. परंतु हे शास्त्रोक्त पद्धतीने पाठांतर करायचं म्हणजे नुसता रट्टा मारायचा नाही. आपण 3 इडियट्स मध्ये पाहिलंय काय होतंय, रट्टा मारल्यावरती नुसता रट्टा मारायचा नाही, तर तो जो काही मंत्र उच्चार आहे तो एकदम त्या डिसिप्लिन मध्ये, त्या ट्युनिंग मध्ये त्याला त्या ठिकाणी म्हणायचा आहे. आणि तो म्हटल्यानंतर त्या वेळेवर तो म्हटला तरच या विश्वाचं दार उघडणार आहे. म्हणून ते विद्यार्थी त्या पद्धतीने त्या मंत्राचं त्या ठिकाणी पठण करायचे. आता एक पाठी, द्विपाठी आणि आपला जो हा विद्यार्थी आहे याला काहीच समजत नव्हतं. गुरु काही शिकवायचे तर सगळं त्याच्या डोक्यावरून जायचं. सगळ्यांचं विचारून झालं का गुरुजी याला उभा करायचे, उठ उभा राहा आणि सांग. तो आपला पुढे यायचा, हात पाठी माग, आणि त्याला फक्त 1-2 शब्द सांगता यायचे.
गुरुजी काय आपल्यासारखे साधे गुरुजी नव्हते. गुरुजी होते ते आपले एकदम कडक शिस्तीचे, दुर्वास ऋषींसारखे गुरु, एकदम कडक शिस्तीचे गुरुजी. त्याला शिक्षा काय, चलवट वर्गाच्या बाहेर हो, अंत्यधर, भिंतीकडे तोंड करून उभा राहा, अजून काय, कोंबडा बन, अजून काय, जा त्या मैदानाला 10 फेरे मारून ये, अजून तू काय कर, जी झाडं लावली त्या झाडांना पाणी घाल, नाही तर शेतात काम करून ये. वैतागला बिचारा. सर मॅडम हे 3 वर्ष चालू होतं, 3 वर्ष त्या विद्यार्थ्यावर हा अन्याय चालू होता, कारण त्याला काही समजतच नव्हतं. 3 वर्ष हा अन्याय चालू होता आणि 3 वर्षानंतर मात्र त्याने ठरवलंय. 6 वर्षाचा होता, आता तो 9 वर्षाचा झाला होता. काहीच समजत नव्हतं. आता ठरवलं का मला आता जगून फायदा नाही, मला आता आत्महत्या करायची आहे आणि आत्महत्येशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही. आत्महत्या करण्याचा 9 वर्षाच्या बालकावर जर आत्महत्येसारखा विचार येत असेल तर तुम्ही सांगा अत्याचार किती झाला असेल. 9 वर्षाचं निरागस कोमल बालक ज्याने अजून हे जग देखील नीट पाहिलं नाही, त्या मुलाच्या मनात विचार येतो मला काय करायचे, आत्महत्या करायची. आणि दिवस ठरवतो, त्या ठिकाणी सकाळचा पाठबीट सगळं होतं, संध्याकाळ होती, सर्वांची जेवण बिवणं होतात आणि जेवण झाल्यावरती सगळी मुलं आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन झोपतात. गुरुजी देखील झोपतात. मध्यरात्री उठतो, डोक्यात काय, आत्महत्या करायची, डोक्यात आत्महत्या करायची आणि निघतो. त्या ठिकाणाहून निघतो, रस्त्यावरती येतो. रस्त्यावरती आल्यानंतर तो काय करतो, इकडं तिकडं पाहतो. परंतु त्याच्यामधली नैतिकता बघा सर, त्याच्यामधली नैतिकता, तो म्हणतो जर या आश्रमा शेजारच्या विहिरीमध्ये मी जर जीव दिला, जीवच द्यायचा ना, तर याचा डाग कुणाला लागल, आश्रमाला लागल, माझ्या गुरुजींना लागल. त्याच्यामुळं मला या कॅम्पसमध्ये या परिसरामध्ये जीव द्यायचा नाही, कारण मी मेलो तर काही दिवसांनी माझी डेड बॉडी वरती येईल, त्याचा दफन विधी होईल, परंतु याचा सर्व दोष या माझ्या गुरुजींना लागल, कारण माझे गुरुजी यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्या गुरुजींवरती जरी मला येत नसलं, जरी त्यांच्यामुळे मला त्रास झाला, तरी मला त्या गुरुजींवरती डाग आणून द्यायचा नाही. म्हणून तो काय करतो, चालायला लागतो. दिवस होते डिसेंबर जानेवारीची, एकदम कडाक्याची थंडी, आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये तो विद्यार्थी रस्ता दिसल तिकडे चालत होता आणि चालता जवळपास त्याने 5 मैल अंतर पार केलं. हे 5 मैल अंतर पार केल्यानंतर पहाड झाली, कोंबडा हरवला आणि एका गावाच्या शिळेवरती येऊन तो थांबला. त्या गावाच्या शिळेवरती आल्यावरती त्याला असं दिसलं की समोर एक पडकी विहीर आहे आणि त्या पडक्या विहिरीमध्ये त्या गावातल्या बायका त्या विहिरीवरती त्या पाणी शेणत आहेत. हा कुडकुडत होता, कारण त्याला मरायचंच होतं आणि ज्याला मरायचं नाटक करायचं असतं ना, तो नाटकच करतो. याला वास्तवात मारायचं होतं, हा विचार करतो. त्या बायका तिथं आहेत आणि मी जर आता त्या ठिकाणी जाऊन उडी टाकली तर माणुसकीचा धर्म म्हणून ही भारतीय संस्कृती आहे. आपल्या ओळखीचा असो किंवा नसो, आपण त्याला काय करणार आहोत, वाचवणार आहोत. परंतु याने विचार केला हे मला वाचवतील, अशी पायाची घडी घातली, डोकं पायाखाली घेतलं आणि समोर त्या विहिरीकडे पाहतोय. का, अरे मी कितीही कडक शिस्तीचा असलो, तुझी सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. तुझ्या आई वडिलांनी तुला माझ्याकडे आणून घातलंय आणि तू या ठिकाणाहून निघून गेलास, लगेच त्याच्यामध्ये प्रकाश पडला का, लगेच एक पाठी झाला का, नाही. लगेच एक पाठी झाला
नाही, तर त्याने दोन गोष्टी त्या ठिकाणी शिकल्या. एक गोष्ट म्हणजे त्या दगडाला सातत्याने घर्षण घासल्यानंतर त्या दगडाला देखील आकार प्राप्त होतो, ही त्याने पहिली गोष्ट शिकली. आणि त्या दगडाला आकार प्राप्त होण्यासाठी बाहेरच्या गोष्टीने प्रयत्न करावे लागतात आणि माणसाला आकार प्राप्त होण्यासाठी त्याच्या आतून जाळ लागावा लागतो. या दोन गोष्टी तो शिकला. आणि दोन गोष्टी शिकल्यानंतर हा विद्यार्थी म्हणजे 1400 वर्षापूर्वी 1400 वर्षापूर्वी त्याच्या वर्गामध्ये जे टॉपर होते, जे एकपाठी होते, त्यांचं नाव माहिती नाही, जे द्विपाठी होते त्यांचं नाव देखील माहिती नाही, जे त्रिपाठी होते त्यांचं नाव देखील माहिती नाही, परंतु वर्गातला सर्वात मठ्ठ आणि ढ असणारा विद्यार्थी आज या जगामध्ये बाणभट्ट, पंडित बाणभट्ट म्हणून ओळखला जातो. पंडित बाणभट्ट. ज्या बाणभट्टांना कवी कालिदास आहेत ना, कवी कालिदास, या कवी कालिदासांच्या दर्जाचा एक कवी हा जो काही बाणभट्ट नावाचा मुलगा आहे, हा राजा हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये एक साहित्यिक होता, एक कवी होता, एक नाटककार होता. आणि राजा हर्षवर्धनावरती कथा कशाला म्हणतात, कादंबरी कशाला म्हणतात, याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे हर्षचरित्र. हे त्या बाणभट्टांनी त्या राजा हर्षवर्धनावरती लिहिलंय. आणि त्या बाणभट्टांनी, त्या पंडित बाणभट्टांनी काय केलंय, स्वतःची अशी एक कादंबरी लिहिली. आणि या जगातील जेवढे दिग्दर्शक आहेत चित्रपटाचे, सर मॅडम, जेवढे दिग्दर्शक आहेत, त्या प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं की या बाणभट्टाच्या कादंबरीवरच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली पाहिजे. जेवढे आपले हिरो हिरोईन, ऍक्टर ऍक्ट्रेसेस असतील, त्यांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की हा जो काही बाणभट्ट आहे, या बाणभट्टाची ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीवरचा जो लेख आहे, जे नाटक आहे, जो क्षण आहे, त्याच्या क्षणामधला मला नायक आणि नायिका व्हायला त्या ठिकाणी आवडल. आणि जगातला सर्वोत्कृष्ट फिल्म फेस्टिवल कोणता सांगता येईल? कान्स फेस्टिवल. या कान्स मध्ये देखील या बाणभट्टाच्या चरित्रावरती, या बाणभट्टाच्या कादंबरीवरती ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावरती जे काही चित्रपट आलेले आहेत, त्याच्यासाठी सेपरेट सेक्शन आहे कान्स मध्ये. असा हा बाणभट्ट त्याच्या अंतर्मनाला त्याने ओळखलं आणि त्याच्या अंतर्मनाला ओळखून स्वतःमधली ऊर्जा जागृत करून तो या जगाच्या पाठीवरती एक असं नाव त्या ठिकाणी गाजलं गेलं, तो म्हणजे बाणभट्ट. या बाणभट्टासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामुळं आपण कुणीही कमी नाही, फक्त प्रत्येकाने स्वतःतला स्व ओळखला पाहिजे आणि स्व ओळखून त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. मागाशी सांगितलं, कुणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. आपण सर्वजण पृथ्वी तलावर प्रत्येकाचा बुद्ध्यांक कमी जास्त असेल, परंतु प्रत्येकाची शक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. मला चांगलं बोलता येतं, काहींना चांगलं गाता येत असेल, काहींना चांगलं लिहिता येत असेल, काहींना चांगलं खेळता येत असेल, तर प्रत्येकाने त्याच्या क्षेत्रामध्ये काम करून आपले विद्यार्थी त्या ठिकाणी घडवण्याचं काम करायचंय. आणि मगाशीच मॅडमनी सांगितलं, तुम्हाला एक नवीन संधी आहे. काय आहे? नवीन संधी आहे. आणि संधीचं प्रत्येकाने काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. जीवनात संधी एकदाच मिळत असते. संधी आपलं दार एकदाच टोठावत असते. ती संधी मात्र आपल्याला काय करता आली पाहिजे? ओळखता आली पाहिजे. असाच माझ्यासारखा एक कॉलेज कुमार, ज्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्याला एक मुलगी खूप आवडायची, तर त्याचं त्या मुलीवरती प्रेम होतं. मुलीवरती प्रेम असल्यानंतर तो मुलगा काय म्हटला, का मला तुझ्यासोबत लग्न करायचे. ती म्हटली, बाबा रे सगळं काही ठीक आहे, परंतु तू काय कर, माझ्या वडिलांना येऊन भेट. माझ्या वडिलांना येऊन भेट. त्यांनी जर परवानगी दिली तरच मी तुझ्यासोबत लग्न करीन. हा पण ठरवतो, तिच्या वडिलांना जाऊन भेटतो, नमस्कार घालतो आणि त्यांना सांगतो असा असा विषय आहे आणि मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचंय. वडील देखील म्हटले, काही हरकत नाही, मी तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहे, फक्त माझी एक अट आहे, तेवढी अट तू पूर्ण करायची, मी तुझं लग्न लावून देतो. माझ्याकडं जो बैल आहे त्या बैलाचं तू शेपूट धरून दाखव, मी काय करतो, तुझं लग्न लावून देतो. दिवस उजाडतो, बैलाचं शेपूट धरायचं काय अवघड त्याच्यात. दिवस उजाडतो, हा आपला पुढं राहतो, हे आपले गोठ्याकडे असतात. गोठ्याकडे असतात 3 बैल असतात आणि गोठ्याकडे असतात. पहिला बैल सोडतो, हा बैल पाहतो, बैल असा धष्टपुष्ट असा पळत येतो, हा बैलाकडे पाहतो आणि पाठीमाग सरकतो. नाही रे, आपल्याला जमायच नाही, पाठीमाग थोडासा सरकतो. हा पाठीमाग सरकल्यानंतर पहिली संधी गेली. दुसरा बैल तर त्याच्यापेक्षा खतरनाक, डोळे 11 लाल झालेले डोळे, काळ्या रंगाचा तो बैल असा धावत आला, याच्या अंगावर त्या परत पाठीमाग सरकला, जमायचं नाही.
आता तिसरा म्हटला, तिसऱ्या बैलाचं जर शेपूट नाही धरलं तर पोरगी गेली. आता पर्याय नाही. तिसरा बैल ज्यावेळेस पळत आला, तोही तसा धष्टपुष्ट असा बैल. तिसरा बैल पळत आल्यावर हा डोळे झाकून उडी मारतो शेपूट धरायला, पण बैलाला शेपूटच नसते. त्याच्यामुळे जीवनात संधी एकदाच मिळत असतं, पण त्या संधीचं आपण काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. एक थोडेसे सगळे धीरगंभीर झाले म्हणून थोडासा जोक केला. हा बोला ना सर. जीवनातली संधी आणि पंक्तीतली बुंदी. वाह क्या बात आहे. जीवनातली संधी आणि पंक्तीतली बुंदी कधीच सोडायची नाही, परत येत नाही. बरोबर आहे. हे